नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FBA या वर्गातील सेमिस्टर 1 मध्ये भूगोल विषयाचा जो पेपर आहे, प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या विषयाचं प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण यावर आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 38 आहे आणि यामध्ये आपण जलावरण प्रकरणातील जो सर्वात महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे महासागराची तलरचना भाग 2. कारण मागील तासाला आपण भाग क्रमांक 1 मध्ये हाच घटक आपण याची प्राथमिक स्वरूपातली माहिती पहिला भाग आपण सविस्तर चर्चा केला आहे. आज आपण याचा महासागराची तलरचना जी आहे याचा भाग क्रमांक 2 हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीवरील जो खाऱ्या पाण्याचा प्रचंड जलाशय आहे, जो भाग खाऱ्या पाण्याने व्यापलेला आहे त्याला आपण महासागर असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो महासागर आहे, हा जो महासागर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे महासागर, अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल किंवा आर्क्टिक महासागर असेल, ही सर्व महासागर जगामध्ये जे प्रमुख 7 खंड आहे या 7 खंडाच्या दरम्यान ही पसरलेले आहेत, विस्तारलेले आहेत. हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी. आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य की जर दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर सुमारे 81% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, तर उत्तर गोलार्धाचा सुमारे 61% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याने म्हणजे महासागराने व्यापले आहेत, हे मात्र लक्षात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जो प्रचंड मोठा भूभाग जो आहे पृथ्वीचा हा महासागराने व्यापला आहे आणि त्यामुळं या महासागराच्या तळावर जी तळरचना आहे, जे विविध प्रकारचे भूरूप आहेत त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की जगामध्ये जी साधन संपदा आज आपण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, अन्न असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खनिज संपदा असेल, ऊर्जा साधनं असेल, ही आपण आज वापरत आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी बरीचशी जी साधनं आहेत ती काळाच्या ओघात नष्ट होणार आहे. आणि ज्या वेळेला मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साधन संपदा कमी पडेल, अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो, महासागर हा अत्यंत महत्वाचा स्रोत मानवासाठी आहे. आणि म्हणून आपल्याला या महासागराच्या तळावर काय काय आहे, भूरूप काय आहे, त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण भविष्यात आपल्याला हा अभ्यास उपयोगी पडेल. म्हणून या ठिकाणी महासागराची तळरचना हा घटक अभ्यासणं आपल्यासाठी, मानवासाठी महत्वाचा मानला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला सांगितलं, मी परत एकदा सांगतो की ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत आहे, पठार आहे, नद्या आहे, दरी आहे, गळई आहेत, खोरे आहेत, अशाच प्रकारचे भूरूप पृथ्वीवर असलेला जो महासागर आहे याच्या तळावर आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं मी आता सांगितलं, परत एकदा सांगतो मी, आपण ज्या वेळेला हा अभ्यास करू, महासागराच्या तळरचनेचा अभ्यास करू, त्याच वेळेला आपल्याला कळेल की त्या ठिकाणी सजीव सृष्टी कशी आहे, त्या ठिकाणी खनिज संपदा कशी आहे. साधारणपणे हे जे भूरूप आहे, पर्वतीय रांगा असेल, पठार असेल, गर्ता असेल, डोह असेल किंवा सागरी मैदान असेल, खंडांत उतार असेल, भूखंड मंच असेल, या सर्वांचा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल त्या ठिकाणी. म्हणून आपण उरलेला भाग क्रमांक 2 मध्ये आपण जे पृथ्वीच्या वरती जो भूभाग आहे, जो त्या ठिकाणी जलाशयाने व्यापलेला आहे, या जलाशयाचा जो भाग आहे, या महासागराचा जो तळभाग आहे, याच्यावरील जी प्रमुख भूरूप आहेत ही आपण बघणार आहोत. सुरुवातीला परत एकदा आपण आकृती बघूया. मागील तासाला आपण हीच आकृती बघितली. परत एकदा एक रिव्हिजन म्हणून मी एक आकृती दाखवतो, परत तीच आकृती दाखवतो. पहिल्यांदा आहे भूखंड मंच, ज्याला आपण समुद्रबुड जमीन असं म्हणतो. दुसरा आपण बघितला खंडांतर उतार, याची माहिती सविस्तर आपण मागच्या तासाला बघितली. सागरी मैदान या संदर्भातही आपण त्या ठिकाणी सविस्तर माहिती मागील तासाला केली. आज आपण सागरी डोह किंवा सागरी गारता हा एक भू आकार आहे, त्यानंतर सागरी पठार हा एक भू आकार आहे, सागरी पर्वत एक भू आकार आहे आणि सागरी बेट हा महत्वाचा
भू आकार आहे की सर्व भूरूप जे आहेत ती सागराच्या तळावर आढळतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण याचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता चौथा नंबरचा बघूया. त्या ठिकाणी पहिला आपण बघितला भूखंड मंच, दुसरा आपण बघितला खंडांतर उतार, तिसरा आपण बघितला सागरी मैदान आणि आज आपण चौथा बघतो आहोत सागरी डोह व सागरी गारता. हे दोन एकत्रच आहे, दोन्हींचं स्वरूप मात्र बरंच सारखं आहे. पहिल्यांदा बघूया आपण सागरी डोह म्हणजे काय, नंतर आपण सागरी गारता बघूया. आता सागरी डोह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आता बघा सागरात, आता सागरी गारताच्या आधी व्याख्या बघा. सागरातील अरुंद व अतिखोल भागास गारता असं म्हणतात. बघा या ठिकाणी आणखी एक व्याख्या बघूया त्या ठिकाणी की सागरी मैदानावर काही भागात जो काही ठिकाणी खोलगट भाग आढळतो याला आपण सागरी डोह असं म्हणतो. बघा मी सागरी डोहची व्याख्या सांगतो त्या ठिकाणी की सागराच्या सागरी मैदानाचा जो भाग आहे किंवा सागराच्या तळावर जो खोलगट भाग आहे या खोलगट भागाला सागरी डोह असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्र जर हा खोलगट भाग अतिखोल असेल तर त्याला त्या ठिकाणी सागरी गारता असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे सागरी डोह आणि सागरी गारतामध्ये? मूलभूत फरक काय आहे? सागरी डोह हा कमी खोलीचा असतो, तुलनेनं सागरी गारता अतिखोल असतो, हे लक्षात ठेवायचंय. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. 2 नंबरची व्याख्या परत एकदा सांगतो मी त्या ठिकाणी, यामध्ये हा फरक तुमच्या लक्षात येईल. सागरी मैदानावर काही ठिकाणी जो खोलगट भाग आहे याला सागरी डोह असं म्हणतात, पण हा जर अतिखोल असेल तर त्याला सागरी गारता असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो फक्त सागरी मैदानच नाही, सागराच्या तळावर कोणत्याही ठिकाणी जो डोह असेल किंवा खोलगट भाग असेल, अतिखोल भाग असेल याला आपण सागरी डोह किंवा सागरी गारता असं म्हणतो. पण मात्र जर आपण विचार केला तर हा खोलगट भाग, हा अति खोलगट भाग किंवा खोलगट भाग जो आहे याला आपण गारता किंवा सागरी डोह म्हणतो. याचं तुलनेनं प्रमाण ज्या ठिकाणी सागरी मैदान आहेत अशा ठिकाणी जास्त आहे, हे मात्र या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आता बघा याची वैशिष्ट्य आपण बघूया. आता सागरी गारता अतिखोल असतो आणि एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे हा अरुंद असतो, म्हणजे रुंदी त्याची कमी असते, तुलनेनं उतार मात्र अत्यंत तीव्र असतो. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण गळई बघितली किंवा व्ही आकाराची दरी बघितली, नदीनं तयार केलेला भू आकार, अशाच प्रकारचा भू आकार हा आहे की याचे वरचा जो भाग आहे तो खोलगट भाग जो आहे त्याचा तुलनेने वरचा जो भाग आहे तो अरुंद असतो आणि खोली मात्र अत्यंत तीव्र असते. काही ठिकाणी हा फार 80-90 डिग्री इतकं त्याचं त्या ठिकाणी खोली असते. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे सागरी डोह किंवा सागरी गारताचं, लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आता बघा जर आपण जगाचा विचार केला, जगातील संपूर्ण सागरांची जी तळ रचना आहे तिचं 100% मांडली विद्यार्थी मित्रांनो, याचा सुमारे 7% भाग सागरी डोह आणि सागरी गारतांनी व्यापलेला आहे. यावरून आपल्याला अंदाज येईल की प्रचंड भाग या 2 भू आकारांनी व्यापलेला आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्वाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला की जगामध्ये जे सागराच्या तळावर जे भूकंप होतात, जे ज्वालामुखी क्षेत्र आहे, हे जे क्षेत्र आहे याचं केंद्रीकरण प्रामुख्याने हा सागरी डोह आणि सागरी गारता असलेल्या भागात आढळतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो आणि याच ठिकाणी जागृत ज्वालामुखी अत्यंत जास्त आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी जगामध्ये आजपर्यंत मानवाने जे संशोधन केलं, जे सागरी तळावर सागरी बोटीच्या सहाय्याने संशोधन केलं, उपग्रह असेल याच्या माध्यमातून जी माहिती पुढे आली, त्यावरून आज जगामध्ये 57 प्रमुख सागरी गारता आहेत. यापैकी सर्वाधिक जास्त सागरी गारता या पॅसिफिक महासागरात आहे. त्यानंतर 19 गारता ज्या आहेत अटलांटिक महासागरात आहे आणि 6 गारता विद्यार्थी मित्रांनो हिंदी महासागरात आहे. आता एक याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जगातील सर्वात खोल जो गारता आहे मरियाना गारता, जो पॅसिफिक महासागरात आहे, याची खोली 11,034 मीटर आहे. म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 11 किलोमीटर इतके. बघा या नकाशामध्ये बघा की हा नकाशा जो आहे हा फिलिपाईन्स देश आहे आणि फिलिपाईन्स देशाजवळ हा जो भाग आहे इकडे जपान आहे, इकडे इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे आणि या ठिकाणी या देशांच्या जवळ हा जो भाग आहे हा मरियाना गारता आहे. हाच तो गारता आहे जगातला सर्वात खोल गारता आहे. म्हणून लक्षात ठेवायचं किती त्याची खोली आहे, 11,034 मीटर किंवा सांगायचं झालं 11 किलोमीटर इतके, सुमारे 11 किलोमीटर इतके आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा भाग अत्यंत महत्वाचा आहे.
याची वैशिष्ट्य आपण बघितली या ठिकाणी। यानंतरचा महत्वाचा वैशिष्ट्य पुढचा भाग आहे सागरी पठार। आता विद्यार्थी मित्रांनो, याची व्याख्या आपण आधी बघूया। सागरी मैदानापेक्षा कमी खोलीचा परंतु जास्त उंचीचा सपाट विस्तृत जो भाग आहे त्याला आपण सागरी पठार असं म्हणतो। दुसरी व्याख्या बघूया आपण। काही सागरी उंचवट्याचे जे माते आहे सपाट व विस्तृत असतात त्यांना सागरी पठार असं म्हणतात। बघा, सागरामध्ये काही उंचवटे आहे। मी आपल्याला सांगतो की जे सागरी मैदान आहे त्या ठिकाणी काही उंचवटे आहे, म्हणजे टेकडी सारखे भाग आहे, पण त्याचा माथ्याकडचा भाग जो आहे तो सपाट आहे आणि तो विस्तृत आहे। त्याचा उतार त्या ठिकाणी थोडासा, म्हणजे वरचा भाग सपाट आहे त्याच्यानंतर असा उतार आहे, आणि म्हणून हा जो आहे काही सागराच्या तळावर जो उंचवट्याचा आहे त्याचा माथा सपाट आहे, विस्तृत आहे, अशा भूभागाला सागरी पठार असं म्हणतात। उदाहरणार्थ हिंदी महासागरामध्ये प्रसिद्ध असं सागोसचे जे पठार आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बघा, या पठाराचा विस्तार साधारणपणे जर संपूर्ण महासागराच्या तळावरचा जो अभ्यास झालेला आहे यावरून एक लक्षात आलं आहे की हा जे सागरी पठार आहेत याचा विस्तार 2 किलोमीटर पासून 100 किलोमीटर पर्यंत आहे। म्हणजे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे सागरी पठार वेगळ्या महासागराच्या तळावर आढळतात। म्हणून जगामध्ये आजपर्यंत प्रमुख किती आहे? 184 महासागरीय पठार आहे विद्यार्थी मित्रांनो। यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रचंड भाग या महासागराच्या सागरी पठारांनी व्यापलेला आहे। हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की स्पर्धा परीक्षा असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, एसटीए असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये महासागराच्या तळ रचनेवर वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जातात। म्हणून याचा महासागराची तळ रचना भाग क्रमांक 1 आणि हा भाग क्रमांक 2 हे दोन्ही तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बघा। या व्याख्या असेल, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं असेल, काही खोली असेल, लांबी रुंदी असेल आकारांची, यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील। विद्यापीठाच्या परीक्षेला ही प्रश्न येतात, म्हणून लक्षात ठेवायचं आहे की जगातील महासागरामध्ये जवळपास 184 महासागरीय पठार आहेत त्या ठिकाणी। आता विद्यार्थी मित्रांनो, यातील सर्वात जास्त केंद्रीकरण, सर्वात जास्त जी महासागरातली पठार आहेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्ये, दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये यांचं प्रमाण सर्वाधिक आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे। जगातील सर्वात 3 जे मोठे पठार आहेत याची नावं मी तुम्हाला सांगतो। कॅरेबियन पठार, ओटंगा जावा पठार आणि मध्य पॅसिफिक महासागराच्या त्या ठिकाणी पर्वत थर्मल स्थित असलेलं हे पठार आहे। म्हणून हे जे पठार आहेत कॅरेबियन, ओटंगा जावा, हे मध्य पॅसिफिक भाग जो आहे त्या ठिकाणी पर्वत थर्मल जसा भाग आहे या ठिकाणी स्थित आहे। म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की जगातील हे 3 महत्वाचे पठार आहेत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या सागरी जे पठार आहेत याची सागर तळापासून जी उंची जी आहे ती साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर आहे, म्हणजेच 1000 ते 1500 मीटर पर्यंत याची खोली आहे, हे याची उंची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे सागर तळ जे आहे, सागर तळापासून जर आपण विचार केला तर अशा प्रकारे वरती जर आपण आलो सागरामध्येच, सागर तळापासून वरच्या बाजूला जर आलो आपण, साधारणपणे 1000 ते 1500 मीटर इतकी याची उंची आहे, हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं। आणि या पठारांची निर्मिती जी झाली आहे, अनेक पठारांची निर्मिती झाली आहे, ती निर्मिती का झाली आहे की महासागराच्या तळावर ज्या वेळेला ज्वालामुखी होतो त्यावेळेला ज्वालामुखीतून जो लावा बाहेर पडतो त्या लावाचं संचयन होऊन हे पठार तयार झाले आहेत। आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राचं जो दख्खन पठार आहे हे सुद्धा ज्वालामुखीचा जो ज्वालामुखी जो लावारस आहे याचं थंडीकरण होऊन याचं संचयन होऊन तयार झालं आहे। अशाच प्रकारचे अनेक सागरी पठार हे महासागराच्या तळावर सुद्धा ज्वालामुखीतून जो लावारस बाहेर पडतो त्याचं संचयन होऊन झाले आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर पुढचं आहे सागरी पर्वत। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी सांगितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत आहेत, मग आपल्या भारताचा विचार केला हिमालय असेल किंवा निलगिरी पर्वत असेल, पश्चिम घाट असेल, पूर्व घाट असेल, अशा प्रकारच्या पर्वतीय रांगा सुद्धा पृथ्वीवर जे महासागर आहे यांच्या तळावर जातात। मग याची व्याख्या आपण बघूया, कशाला सागरी पर्वत असं म्हणायचं। बघा, व्याख्या एकदम सोपी आहे। सागरी मैदानावरील जास्त उंचीचा व पाण्याच्या आत असलेला उंच अनुकुचीदार जो भूभाग आहे याला त्या ठिकाणी
सागरी पर्वत असं म्हणतो. थोडक्यात काय, सागरी मैदान उंच असते, ज्याचा ते उतार हा तीव्र आहे आणि टोक हे असं टोकदार आहे, वरचा भाग माथा जो आहे तो टोकदार आहे. अशा उंच सागरामध्ये जो भूभाग आहे याला आपण त्या ठिकाणी सागरी पर्वत असं म्हणतो. सागरी पर्वत आणि सागरी पठारामध्ये एक महत्वाचा मूलभूत फरक आहे विद्यार्थी मित्र. सागरी पठाराचा माथा जो आहे तो सपाट असतो, तुलनेनं सागरी पर्वत माथा असा टोकदार असतो त्या ठिकाणी. हे महत्वाचा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचा ठिकाण जगामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगतोय परत एकदा ऐका. जगामध्ये जवळपास 1 लाखापेक्षा अधिक सागरी पर्वत आहे. हे बघा या ठिकाणी सागरी पर्वताचा फोटो दाखवला आहे. आणि आणखी एक महत्वाचं जनरल नॉलेज की जगातील या पर्वतीय क्षेत्राने, मी सागरामधील पर्वताबद्दल बोलतोय, जगामध्ये जे महासागराच्या तळावर पर्वत आहे यांनी महासागराच्या एकूण भूभागापैकी जवळपास 23% भूभाग व्यापलेला आहेत. यावरून आपल्याला कल्पना येईल की प्रचंड प्रमाणामध्ये पर्वतीय रांगा, पर्वत क्षेत्र महासागराच्या तळावर आढळतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यापैकी आणखी एक जनरल नॉलेज सांगतो मी की त्यापैकी 30,000वरून जास्त पर्वतीय रांगा किंवा पर्वत त्या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये आहे. उदाहरणार्थ डॉल्फिन रिज, चॅलेंजर रिज, या ज्या रिज आहे या म्हणजे एका प्रकारच्या सलग अशा पर्वताचे रांग आहे या पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात. म्हणून उदाहरण जर द्यायचं असेल ज्या वेळेला आपल्याला हे उदाहरण लक्षात ठेवायचे तर अटलांटिक महासागरामध्ये आढळून येणारी मिड अटलांटिक ही जगातील सर्वात मोठी जलमग्न पर्वतरांग आहे की जी महासागराच्या तळावर वाढते. ही सुद्धा एक जनरल नॉलेज म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी पर्वतरांग आहे तिला नाईटी ईस्ट हे या पर्वतरांगेचं नाव आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याप्रमाणे आपण मागील भूरूपाच्या स्वरूपात पाहिलं की त्या ज्या ठिकाणी सागरी डोह किंवा सागरी गर्त असेल अशा ठिकाणी भूकंप किंवा ज्वालामुखी अधिक होतात, त्याच प्रकारे महासागराचा हा जो भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी महासागरामध्ये पर्वताच्या रांगा आहेत, पर्वत आहेत, अशा ठिकाणी सुद्धा विशेषतः भूकंप अधिक प्रमाणात होतात. हेच वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. विशेषतः पॅसिफिक महासागरामध्ये जे आग्नेयकंकण आढळतं, हे आग्नेयकंकण ज्या भागात आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्वत रांग आहे. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा जो भू आकार आहे, शेवटचा भू आकार आहे तो म्हणजे सागरी बेट. मग याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. सागरात डोकावणारा शिखराचा उंच भाग जो असतो याला सागरी बेट असं म्हणतो. इकडे तुम्ही फोटो पाहिला असेल या ठिकाणी बघा, हा जो भाग आहे हा महासागर आहे आणि महासागराचा मध्ये ज्या अनेक पर्वत रांगा आहेत, पर्वत आहेत, यांची टोकं ज्या वेळेला सागराची जी पातळी आहे, पाण्याची पातळी त्याच्यापेक्षा वरती येतात तेव्हा आपण त्याला सागरी बेट असं म्हणतो. पहिली व्याख्या परत एकदा वाचतो. सागरात डोकावणारा शिखराचा म्हणजे पर्वताचा जो उंच भाग आहे याला आपण सागरी बेट असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. दुसरी एक व्याख्या आहे सागरी बेटांची. बेट अथवा द्वीप, द्वीप म्हणजे द्वीपसमूह. बेट अथवा द्वीप पृथ्वीवरील जमिनीचा असा भाग की जो चारही दिशांनी पाण्याने वेढलेला आहे. आपण या ठिकाणी सागरी बेटात, आपण बेट म्हणत नाही, जमिनीवरील बेट म्हणत नाही, या ठिकाणी आपल्याला अर्थ घ्यायचा आहे सागरी बेट. की सागरी बेट म्हणजे काय की असं बेट की ज्याचा संपूर्ण भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजेच काय की तो जो खालचा सागराच्या आत जो पर्वत आहे, पर्वतीय रांग आहे, त्याचं जे टोक जे आहे आपण बोलतोय, हे टोक ज्या वेळेला वरती येतं आणि त्या टोकाला सर्व बाजूने जर पाणी असेल तर त्याला आपण म्हणतो बेट असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी जमिनीवरचं बेट हा अर्थ नाही घ्यायचा. या ठिकाणी या व्याख्याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे, आपण सागरच्या संदर्भात हा अर्थ बघतोय, त्या ठिकाणी सागरी बेटाच्या संदर्भात अर्थ बोलतोय. म्हणून या ठिकाणी जमिनीचा म्हणजे काय, ही जी म्हणजे महासागराच्या तळावर जो पर्वत आहे त्या जमिनीचा भाग आहे हा, त्याचा जो वरचा टोक जे आहे ते जर सागराच्या पाण्याच्या पातळीच्या वरती आला असेल तर त्याला आपण काय म्हणूया, सागरी बेट असं म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. अटलांटिक महासागरातील द्वीपसमूहामध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे हे सर्वात मोठं बेट मानलं जाते. लक्षात ठेवा, ग्रीनलंड हे जगातलं सर्वात मोठं बेट मानलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी अटलांटिक महासागरामध्ये जो द्वीपसमूह आहे त्यामध्ये ग्रेट ब्रिटन जे आहे, युके, हे महत्वाचं बेट मानलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट की प्रशांत महासागरामध्ये जवळपास 20,000 सागरी बेट आहेत.
यावरून आपल्याला कल्पना येईल की सागरी बेटाने सुद्धा प्रचंड भूभाग सागराचे आपल्याला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. अंदमान आणि निकोबार बेट हे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवायचं की हे सुद्धा अत्यंत सुंदर असं भूरूप आहे. विशेषतः पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असे जे सागरी बेट आहेत याला प्रचंड महत्व आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून हे जे आहेत हे तुम्हाला निसर्ग हे जे सुंदर चित्र दिसतं त्या ठिकाणी हे आहे अंदमान निकोबारचं आहे. आणि या ठिकाणी हा सागरी बेटाचं उदाहरण आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की सागरी बेट हे अत्यंत महत्वाचे पर्यटन असेल. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भूराजनीतीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सागरी बेट अत्यंत महत्वाचे असतात. कारण सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी टेहळणी केंद्र उभारले जातात. म्हणून ज्या ज्या देशाला सागरी बेट आहेत अशी बेट भूराजनीतीच्या दृष्टिकोनातून युद्धाच्या दृष्टिकोनातून सीमा संरक्षण अत्यंत महत्वाचे मानले जातात. आणि सर्वात महत्वाचं अलीकडच्या काळामध्ये पर्यटन सारखा व्यवसाय अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप मालदीव असेल अशा ठिकाणी केला जातो. आणि म्हणून महत्वाचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की सागराचा प्रत्येक भूरूप आहे. मग कोणते असेल भूखंड मंच असेल सागरी पठार असेल सागरी मैदान असेल सागरी पर्वत असेल डोह असेल गर्त असेल ही सर्व मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. आणि भविष्यात मी परत एकदा सांगतो की मानवाला एक साधन संपदा म्हणून ही संपूर्ण भूरूप आपल्याला उपयोगी पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबूया. आज आपण महासागरी तळरचना याचा भाग क्रमांक 2 बघितला आपण त्या ठिकाणी. यानंतर आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर आपण सागरी लाटा ज्या आहेत या संदर्भामध्ये पुढच्या तासाला आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.